नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। पाऊस थांबल्यानंतर फ्लावरिंग स्टेज मधल्या बागांमध्ये गळ आणि कूज का होते आणि त्याच्यावर आपण कशी उपाययोजना केली पाहिजे त्या संदर्भामध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। पाऊस थांबलाय, थोड्याफार प्रमाणात दवबादळ पडतंय आणि येत्या 3-4 दिवसामध्ये दवबादळ कमी राहील, परंतु ढगाळ हवामान असेल, अशा वेळी डाउनी मिल्ड्यू असेल। आपला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की 15-20% फ्लावरिंग मध्ये अवस्था, फ्लावरिंग मध्ये येणाऱ्या बागांमध्ये गळ आणि कूज, गळ वेगळी आणि कूज वेगळी। गळ आणि कूज आपल्याला कशी थांबवता येईल त्यासाठी आपण योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, त्याचप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर असेल, इतर आपले जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, याचा वापर आपण कसा केला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहातच। तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। द्वारकानाथ दगू खांदवे, राहणार पिंपळणारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 9970 64 95 44। आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून 3 वर्षापासून। काय अनुभव आला 3 वर्षात तुम्हाला? 3 वर्षापासून कंटिन्यू तुमचं शेड्यूल फॉलो करतो आणि एक वर्ष असा का माल एकदम 100% बनला। हो, या वर्षी खूप वातावरण खराब आहे, जशी ही तुमच्या बागेत देखील डॉक्टर किसानचं मार्गदर्शन असून अशी परिस्थिती दिसते। कूज होती, कूज झाली। आपला आपण ठीक आहे, माल भरपूर आहे आणि 10-5% प्रमाण आहे। एक लक्षात घ्या, या खराब वातावरणामध्ये 10 ते 15% नुकसान आपण ऍक्सेप्ट करू शकतो, पण त्याच्यावरती नुकसान होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? या गळकुजीमध्ये सगळ्यात महत्वाचे 3 कारण आहेत। पहिलं कारण जे आहे ते आपलं कॅनोपी मॅनेजमेंट। कॅनोपी मॅनेजमेंट, जिथं घड आपण जर बघितलं, आपण या ठिकाणी जर बघितलं म्हणजे जिथं मोकळ्यामध्ये बंच आहे तिथं कुठल्याही 2 बंच आहे, कुठल्याही पद्धतीने गळ नाही, कूज नाही। जे गर्दीमध्ये आहेत अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात कूज दिसते, ही कूज तुम्हाला दिसत असेल। जिथं गर्दी आहे पानांच्या आड घड आहे, म्हणून कॅनोपी मॅनेजमेंट, घडाच्या पाठीमागचं पुढचं पान काढलं गेलं पाहिजे दोडा अवस्थेमध्ये देठ ठेवून। आता इथं बघितलं, हा घड एकदम उन्हामध्ये, याच्यावर पाणी साचत नाही, पाणी थांबत नाही, म्हणून त्याला काही झालेलं नाही। जिथं गर्दी आहे तिथं त्या गोष्टी होऊ शकतात आणि त्या गोष्टी वाढू नये म्हणून आपण ज्या वेळेस 20-25%, आता आपण बघितलं 20-25% फ्लावरिंग अवस्था आहे, फॉलकॅप व्हायला अजून 3-4 दिवस बाकी आहे, 60-70% फुलातून पूर्णपणे उमलून यायला म्हणजे 8-10 दिवस अजून सेटिंगला बाकी आहे। मग अशा वेळेस आपण या 10 दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या। जिथं जिथं कूज होते, जिथं जिथं कूज होते, गळ वेगळी आणि कूज वेगळी, ह्या गोष्टी लक्षात घ्या। जिथं जिथं कूज होते तिथं बुरशीनाशकाचा वापर सकाळी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक अगदी ओल्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्याच दिवशी जेव्हाही पानं कोरडे राहतील, सूर्यप्रकाश चांगला राहील, तेव्हा वेगळी फवारणी करणं गरजेचं राहील। जर पानं ओले राहत असतील तर सकाळी सकाळी ओल्यामध्ये दव बाजारामध्ये सकाळी 8 वाजेच्या आत फवारणी पहिली तुमची झाली पाहिजे। 15-20% फ्लावरिंग अवस्था, कुठल्याही पद्धतीत तुमच्याकडे गळ नाही, कूज नाही, तरी देखील प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची। त्या ठिकाणी प्रोटेगो 500 ग्रॅम, अँट्राकॉल 500 ग्रॅम। त्याच दिवशी संध्याकाळी किंवा 4-5 वाजता तुम्हाला सूर्यप्रकाश चांगला मिळतोय, 4 ते 5च्या दरम्यान, 3 ते 6च्या दरम्यान, ॲमिस्टार 200 मिली, स्कोर 100 मिली। त्याच्या दुसऱ्या दिवशी शेंडा पळतोय, पेऱ्यातील अंतर वाढतंय, शेंडा पळतोय, पेऱ्यातील अंतर वाढतंय, वेलीमध्ये अमोलिकल नायट्रोजन वाढतोय, नायट्रेट स्वरूपातला नायट्रोजन वाढतोय, जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय। अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, नीट लक्षात घ्या। त्यावेळेस फवारणी करायची तुम्हाला 200 लिटर पाण्यामधून पोटॅशियम सोनाइट, ज्याच्यामध्ये पोटॅश आहे, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, ज्याच्यामध्ये सल्फर आहे, ते पोटॅशियम सोनाइट तुम्हाला 200 लिटरला 600 ते 800 ग्रॅम, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पोटॅशियम मॉलिब्डेनम फक्त 25 ग्रॅम। नीट लक्षात घ्या, पोटॅशियम सोनाइट 500 ग्रॅम पासून 800 ग्रॅम पर्यंत आणि त्याच्यासोबत 25 ग्रॅम पोटॅशियम मॉलिब्डेनम। त्याच दिवशी परत संध्याकाळी किंवा 3-4 वाजता तुम्हाला फवारणी, संध्याकाळच्या वेळेस 6-7 वाजता तुम्हाला एकरी लोकलचं काम असेल प्रोक्लेम 100 ग्रॅम, त्याच्यासोबत नीम घ्या चांगल्या दर्जाचं 100, 150, 200 मिली, अँट्राकॉल 500 ग्रॅम। एक्सपोर्टचं काम असेल एकरी 180 मिली डेलिकेटचा स्प्रे करून घ्या। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला परत एकदा पानं ओले असताना त्या ठिकाणी फवारणी करायची, कॉन्टॅक्ट बुरशीनाशक सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड संचार 40 400 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम। त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी कुठली फवारणी करायची गरज नाही। पुढच्या दिवशी तुम्ही 40-50% फ्लावरिंग अवस्थेमध्ये येत आहे,
इलोंगेशन व्हरायटी असतील 40-50% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये तुम्हाला GA 3 ग्रॅम, आर्या 500 मिली, आर्या 500 मिली, रिव्हर्स 160 मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. 40-50% फ्लॉवरिंग अवस्था असेल त्या ठिकाणी. शेंडा खूपच पळत असेल तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं, आता इथं तुम्हाला ताजं उदाहरण दाखवतो. हा घड पूर्णपणे गेलेला आहे, पूर्णपणे गेलेला आहे, नीट लक्षात घ्या. शेजारचा चांगला आहे, त्याच्या पाठीमागे इकडं पण चांगले. याचा जर आपण विचार केला, या घडापासून पानं आणि शेंडा किती, म्हणजे इथं नायट्रोजन लेवल या वेलीमध्ये वाढलेली. हा शेंडा पिंचिंग करून घ्या. आणि अशी अवस्था असेल तिथं तुम्ही पोटॅशियम सोनाइट 600 ते 800 ग्रॅम आणि पोटॅशियम मॉलिब्डेनियम 25 ग्रॅम असा स्प्रे करा. त्या दिवशी सकाळी तुम्हाला द्यायचा आहे. जो 4 वाजता हा स्प्रे कराल त्याच दिवशी सकाळी ओल्या अवस्थेमध्ये पानं ओल्या असताना तुम्हाला संचार 40 टचअपचा स्प्रे करायचा आहे. आता तुमच्या सगळं लक्षात आलं असेल. ॲमिस्टार स्कोर असेल, डेलिकेट प्रोक्लेम असेल, त्याचप्रमाणे संचार 40 टचअप असेल. वेगवेगळ्या नीट लक्षात घ्या कसं सांगतोय मी. व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा, स्किप करून बघू नका. आपल्या स्टेजेसचा विचार करा. बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचू शकत नाही. शेतकऱ्यांचं गेल्या 4-5 दिवसापासून फोन कॉल येत आहेत. सर पाऊस थांबलाय 23 तारखेपासून, 23-24 तारखेपासून बऱ्यापैकी वापसा यायला लागली. प्लॉट अगदी सुरक्षित होता, पण अचानक काही वातावरण खराब नसताना गळ आणि कूज दिसते. त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ॲमिस्टार स्कोर झाला तुमचा, पोटॅशियम सोनाइट मॉलिब्डेनियम झालं, प्रोटेगो बॅसिलसचा एक स्प्रे झाला, संचार टचअपचा झाला. हे सकाळी अर्ली मॉर्निंग ओल्या पानांवर सकाळी दव बाजारामध्ये हे स्प्रे घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन 80% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 200 लिटरला लुना 100 मिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 0-60-20 फॉस्फरस लेवल पानांमधून वाढून घ्यायचे. फवारणीच्या माध्यमातून 0-60-20 500 ग्रॅम, अँट्राकॉल 500 ग्रॅम. सेटिंगच्या आसपास तुम्ही आला आहात, सेटिंगच्या आसपास तुम्ही आला आहात. सेटिंग स्प्रे हा इलोंगेशन व्हरायट्यांना वेगळा आहे, त्याचप्रमाणे गोल व्हरायट्यांना वेगळा आहे. तो व्हिडिओ मी दिलेला आहे, अजूनही एखादा व्हिडिओ येईल. परंतु तुम्ही सेटिंगच्या लगभग आसपास आलेला आहे. 90-95% फॉलकॅप झालंय. मणी बाजरी अवस्थेत 60-70% बागेमध्ये दिसतोय. त्यावेळेस काय फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला गळ देखील झाली नाही पाहिजे, कूज देखील. जर गळ होत असेल, गळ जास्त होत असेल, त्या ठिकाणी तुम्ही ॲजिटेक सीपीपीयू 150 ते 200 मिली, कुठलंही चांगलं सीपीपीयू जे तुम्हाला पक्क्या जीएसटी बिलात मिळेल. ॲजिटेकच घ्या असं मी म्हणत नाही. कुठलंही चांगलं सीपीपीयू फक्त अर्धा मिली ते 0.75 मिली, म्हणजे 200 लिटरला 100 ते 150 मिलीत घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 0050 किंवा SOP 500 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम बोरान आणि एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. त्यानंतर तुमचा सेटिंग स्प्रे पूर्ण सेटिंग होऊ द्या. इलोंगेशन व्हरायटी असतील तिथं तुम्हाला त्या पद्धतीने GAचा वापर करायचा आहे. गोल व्हरायटी असतील त्या ठिकाणी तशा पद्धतीने वापर करायचा आहे. आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे की ज्या वेळेस 40-50% फ्लॉवरिंग अवस्था असते तिथं पाण्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज असतो की सकाळी रोज दव बादड पडतंय आणि आपण पाणी दिलं तर दव जास्त वेळ घड ओले राहतील. त्याच्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट महत्वाचं असेल शेतकरी मित्रांनो. कॅनोपी मॅनेजमेंट इतकं महत्वाचं असेल की घड अगदी सुटसुटीत राहतील. इथं जर तुम्ही बघितलं, जिथं सुटसुटीतपणा आहे तिथं कुठंही गळ नाही, कूज नाही. या बागेत गळ तर अजिबात नाही. गळ झाली पाहिजे, नॅचरल गळ देखील झाली पाहिजे. कूज जी होतीये तिथं तुमचं कॅनोपी मॅनेजमेंट चुकतंय. बागेतील नायट्रोजनचं प्रमाण, जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय. सायटोकॉनिन लेवल ही बागेतील पूर्णपणे 0 झालेली असते फ्लॉवरिंग अवस्था सुरू झाल्यावर. कारण आपल्याला शेंडा मिळत नाही म्हणून आपण 21 ते 30 दिवसामध्ये 2-3 चुका करतो. 22 ते 32 दिवस असेल, 21 ते 30-35 दिवस असेल. इथं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या घडाच्या वरच्या पाकळ्या चांगल्या लांबल्या पाहिजे, घड चांगला ताणला पाहिजे. पण जोपर्यंत आपलं सेकंड डिप होत नाही, सेकंड डिप होईपर्यंत म्हणजे सेटिंग स्प्रे असेल किंवा 4 ते 5 mm मणीला आपण 4-5 mm मणी अवस्थेमध्ये जो सेकंड डिप घेतो कुठल्याही व्हरायट्यांमध्ये, नॉन पिजार व्हरायट्यांचा विषय सोडून द्या. जिथं पिजार आपण वापरतो रेग्युलर त्या व्हरायट्यांमध्ये मग SSN असेल, सुपर सोनाका असेल, अनुष्का असेल, थॉम्सन असेल, सुधाकर असेल, मामा जम्बो असेल, नानासाहेब पर्पल असेल, शरद सीडलेस असेल, या सगळ्या व्हरायट्यांमध्ये ज्या वेळेस आपण 4-5 mm मणी अवस्थेमध्ये सेकंड डिप घेतो तोपर्यंत आपला घड जो आहे, जो बंच आहे तो ताणत राहतो. घडाची लांबी आपल्याला मिळते. म्हणून आपण गळ कुजीला सामोरं जर जायचं नसेल तर घाई करू नका की 21-22 दिवसालाच 30 दिवसामध्ये घडाचा सांगाडा खूप मोठा झाला पाहिजे, पाकळ्यांमधील अंतर वाढलं पाहिजे.
याचा दुष्परिणाम असा होतो की त्यावेळेस आपण वेलीतील जिब्रालिनचं प्रमाण वाढवून घेतो, बागेतील नायट्रोजन लेवल वाढवून घेतो आणि पुढे जाऊन ज्यावेळेस दोडा अवस्था आणि फ्लॉवरिंग अवस्था सुरू होते त्याच वेळेस फॉस्फरसची गरज असताना आपल्या बागेमध्ये आपल्या वेलीमध्ये आपण या गोष्टी चुकीच्या करून ठेवतो आणि मग वातावरण थोड्याफार प्रमाणात खराब झालं, डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होणं, करप्या रोगाचा प्रादुर्भाव होणं, गळ आणि कुजीला सामोरं जाणं या समस्या आपल्या समोर येतात. त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये घाबरू नका. एखादा सोशल मीडियावर बघितलेला फोटो, कारण ते शहानिशा प्रत्येक शेतकरी करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या वेलीमध्ये आपल्या बागेमध्ये काम करत असताना आपल्या वेलीची स्टेज, आपल्या बागेमध्ये स्टेज, आपल्या जमिनीचा पोत, आपल्या येथील वातावरण या सगळ्या गोष्टी, कारण छापीव शेड्यूलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी 25व्या दिवशी जीएचा स्प्रे द्या, 27व्या दिवशी शेंडा मिळण्यासाठी अमुक ऍप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी द्या, 30व्या दिवशी दोड्यात येईल. आपली बाग जर 35व्या दिवशी दोड्यात येते, 45 दिवसाला सेटिंग होतंय, फ्लॉवरिंग अवस्था संपते, तर ह्या गोष्टी आपण दिवसावाईज न करता आपल्या बागेतील स्टेजेसनुसार त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर, कीटकनाशकाचा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे. खांदवे साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. गेल्या 3 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत. सातत्याने वातावरण चांगलं असताना यावर्षी खूपच खराब आहे, सगळीकडेच खराब आहे. मी गेल्या 4-5 दिवस सांगली, सोलापूर, सातारा तिकडे होतो. जत तालुका असेल, कर्नाटकचा भाग असेल, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. एकंदरीत या पावसाच्या स्वरूपामध्ये आज तुमची बाग काय वाटतंय तुम्हाला? आजूबाजूच्या बागा असतील किंवा तुमच्या बागेमध्ये तुम्ही वापरलेल्या वेळापत्रकासंदर्भात तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया इतर शेतकऱ्यांना सांगू शकता? नाही, या वर्षी तर छाटणीपासून तर पाऊसच चालू होता, पण जर तुमच्या वेळापत्रकानुसार जो खालून डोस दिला असेल किंवा वरचे जे स्प्रे असेल त्याप्रमाणे काम केलं, बाग व्यवस्थितच आलेलं आहे. थोडेसे मी सांगितलं हे आता हे प्रकार दिसतोय हा 5%. आता कोजीचा फक्त आता एवढं 2 दिवसात झाला तो प्रॉब्लेम. पण आता इकडे बघितलं भरपूर माल आहे, तिथं तुम्ही गर्दी कमी केली पाहिजे. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, कॅनोपी मॅनेजमेंट, शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस घडाच्या पुढं 11-12 पानं मिळतात, शेंडा हा पिंचिंग झालाच पाहिजे. अमोनिकल नायट्रोजन वाढत असेल तर त्या ठिकाणी पोटॅशियम मॉलिब्डेनियम 25 ग्रॅम आणि पोटॅशियम सोनाइट 800 ग्रॅम पर्यंत तुमचा स्प्रे त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्या दिवशी बुरशीनाशकचा देखील सकाळी कॉन्टॅक्ट मध्ये फवारा गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. गळ आणि कूज यामधील फरक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. त्यासाठी पाणी नियोजन, कॅनोपी मॅनेजमेंट, योग्य बुरशीनाशकांचा वापर, त्या दिवशी म्हणजे ते 2-3 दिवस आहे तिथं सकाळ आणि संध्याकाळ जर 2 स्प्रे करायची वेळ आली तर करावेच लागणार आहे, कारण वातावरण खराब आहे. बाग आपल्याला जगवता आली पाहिजे. भरपूर ठिकाणी माल जिरलेले आहे, माल कमी आलेले आहे. त्यातून जर या गळकुजीला सामोरं जात असाल तर आपल्या हातात काही राहणार नाही. म्हणून उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्याला उत्पादनात वाढ करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.